असं आहे, काय झालं असं आहे की निवडणूक आयोगाच्या कायद्याप्रमाणे 6 वाजता सभा संपायला पाहिजे. तो होतो 6 वाजता आपल्याला ही सभा संपायला लागेल आणि म्हणून आता घोषणा नको, बाकी चर्चा नको. आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हजारोच्या संख्येनं आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो. 1 वर्षाच्या आसपास लोकसभेची निवडणूक आपण या ठिकाणी केली आणि या जागेवर लोकसभेच्या निवडणुकीची शेवटची जाहीर सभा तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत आपण आयोजित केली होती. लोकसभा त्याचा झालेला निकाल हा देशाला महाराष्ट्रामध्ये काय ठीक आहे हे दाखवण्याचं काम त्या निवडणुकीच्या मध्ये झालं. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री, त्यांची काय इच्छा होती मला माहिती नाही, परंतु या लोकसभेमध्ये 400 खासदार निवडून द्यावे ही भूमिका ते ठिकठिकाणी मांडत होते. देशाचा कारभार करायचा असेल, मंत्रिमंडळाचं कामकाज करायचं असेल, लोकसभा चालवायची असेल, 400 खासदारांची आवश्यकता पडत नाही. आणि 300 खासदार असते तरी आपण देशाचा कारभार करू इच्छितो. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना आपल्याला दिली, त्या घटनेमध्ये काही बदल करायचा असेल तर अधिक खासदारांची आवश्यकता असते. याचा अर्थ स्वच्छ आहे की नरेंद्र मोदींना बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याच्यामध्ये काही सुधार करण्याचा विचार असावा आणि ते होणं या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने अतिशय घातक होतं. ही जी घटना आहे ही एक वेगळी घटना आहे. या देशात रोजगार हमीच्या कामावर जाणारा मजूर त्याला 1 मत आहे आणि टाटा बिर्लांच्या घरात सापडी त्यालाही 1 मत आहे. असं सूत्र बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या घटनेत घातलं आणि ही जी तुमच्या हिताची दखल करणारी संविधान आहे तिच्यावर जर धक्का झाला तर तुम्हा सगळ्यांचे आमचे मूलभूत अधिकार हे उद्ध्वस्त होतील आणि म्हणून आपण निकाल घेतला. सगळे विरोधी पक्षाचे लोक एकत्र केले, महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मी स्वतः असेल, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्या ठिकाणी असतील, शेजारच्या राज्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री, केरळचे मुख्यमंत्री, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आम्ही सगळे एकत्र झालो आणि लोकांना एकत्र करून हा जो प्रयत्न होता मोदी साहेबांचा 2 सभासद घेऊन घटनेमध्ये काही दुरुस्ती करायची, पण तुम्ही लोकांनी मागच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या मताने आम्हाला शक्ती दिली. बारामतीला कमाल केली. बारामतीमध्ये कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सुप्रियाताईंना मोठ्या मताने विजयी केलं आणि महाराष्ट्रामध्ये एकंदर 48 खासदार आहेत, त्यापैकी
की खासदार तुम्ही लोकांनी आमचे निवडले आणि मोदींना आवर घालण्याच्यासाठी तुम्ही लोकांनी सुरुवात करायची. उद्या निवडणूक होणार आहे 20 तारखेला आणि ती निवडणूक महाराष्ट्राची. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टीच्या उद्देशी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आपण बघतो ज्यांच्या हातात सत्ता आहे ते या नशा मार्गाने लहान असताना लोकांना अवशेष करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी एक कार्यक्रम जाहीर केला, लाडकी बहीण. बहीण लाडकी, बहिणीचा सन्मान करत असेल तर माझी काही तक्रार नाही. बहिणीला महत्त्व देत असेल माझी अजिबात त्याला विरोध नाही. जरूर तुम्ही सन्मान करा. पण एका बाजूला लाडकी बहीण म्हणायचं, दुसऱ्या बाजूने आज बहिणीची अवस्था काय? आज ज्यांच्या हातात सरकार आहे त्यांच्या कालखंडामध्ये 2 वर्षामध्ये महिलांच्यावर अत्याचार किती झाले याची आकडेवारी तुम्हाला ठाऊक आहे. पोलीस स्टेशनला ज्या नोंदी केल्यात महिलांच्यावरच्या अत्याचाराच्या त्या आपल्या राज्यामध्ये 67,381. विचार करा, 67,000 भगिनींच्यावर अत्याचार केले जातात. लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने ही स्थिती. काय याचा अर्थ? दुसरी एक गोष्ट महत्त्वाची, महाराष्ट्रामध्ये महिला मुली या कुठे गेल्या त्याचा पत्ता लागत नाही. त्या बेभत्स आहेत आणि त्याची संख्या किती आहे? 64,000 मुली महाराष्ट्रामध्ये आज बेभत्स आहेत. जे म्हणतात लाडकी बहीण त्यांना या 64,000 महिला कुठे गेल्या? त्यांचं काय रक्षण केलं? त्यांच्यासाठी कोणती पावलं टाकली? या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील. पण ती सांगण्याची धमक त्यांच्यामध्ये नाही आणि त्याचाच परिणाम आज या भगिनीची अवस्था गंभीर आहे. दुसरा एक वर्ग आहे बारामती आजूबाजूचा भाग हा शेती करणाऱ्या लोकांचा भाग आहे. तिथं कारखानदारी आहे, ऊसाचं पीक आहे, फळबाग आहे, द्राक्ष आहेत, अनेक प्रकारची पिकं आज आपण घेतो. शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. पण हे सगळं खरं असं तर शेतकऱ्यांची परिस्थिती आज महाराष्ट्रात काय आहे? आज ज्यांच्या हातात सत्ता आहे महाराष्ट्रात या भ्रष्ट सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. किती आत्महत्या केल्या? प्रत्येक आत्महत्येची नोंद पोलीस स्टेशनला असते. आणि महाराष्ट्रामध्ये 20,000च्या पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सर्व राज्यामध्ये. काय गुन्हा होता त्यांचा? कशासाठी आत्महत्या केली? कारण दुसरं काही नाही. शेतीमालाची किंमत मिळत नाही, कर्जबाजारीपणा हे दुखलं. ठिकठिकाणी या गोष्टी ऐकायला मिळतात. विशेषतः विदर्भामध्ये या आत्महत्येचं प्रमाण हे अधिक होतं. मला आठवतंय शेती खात्याचं काम मी बघत होतो आणि एक दिवशी माझ्याकडे माहिती आली यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मी स्वतः गेलो तिथं. त्या शेतकऱ्याच्या घरी गेलो, त्याच्याकडे चौकशी केली. काय घडलंय? त्याची पत्नी होती, एका मुलीचं लग्न ठरलं होतं आणि एक 10वी शिकणारा मुलगा होता. हा त्याचा प्रपंच. त्या माऊलीला विचारलं, तुझ्या मालकाने आत्महत्या का केली? ती सांगायच्या स्थितीत नव्हती. जसा जसा रडत होती ती समजून काढली आणि तिने सांगितलं, काय झालं हे तू आमच्या कानावर काही दुरुस्ती करता येईल तर त्याचा फायदा इतर भगिनी नाही. तिने सांगितलं की माझा म्हणजे नवरा पीक घेतो ते कापसाचं. कापसाचं पीक 6 एकर घेतं. बियाणं खतं औषधं सोसायटीचं काढली. पीक सोन्यासारखं आलं. अतिवृष्टी झाली, सगळं पीक गेलं. पीक गेलं पण सोसायटीचं कर्ज डोक्यावर तसंच राहिलं. दुसऱ्या वर्षी त्या शेतकऱ्यांनी पुन्हा कपाशीचं पीक घ्यायचं सगळं.
पहिले पैसे दिले नाहीत, सोसायटीने त्याला पैसे दिले नाही. काय करावं त्यांनी? खाजगी सावकाराकडे गेला. 18% 20% व्याजाने पैसे घेतले. पुन्हा पीक घेतलं त्या ठिकाणी. पीक चांगलं आलं, पण कापसावर एक रोग पडतो, त्याला राजा म्हणतात. तो रोग पडला आणि सोन्यासारखं पीक तेही उद्ध्वस्त झालं. पुन्हा ते डोक्यावरचं होतं आणि ते फेडलं पाहिजे, पण सोसायटीच्या सगळ्याला, सावकाराच्या सगळ्याला. एक दिवशी सावकार घरी आला आणि पैसे देतो का नाही, नाही म्हणल्यावर त्याच्या घराची भांडी कुंडी काढली, फेकून दिली. आणि त्याच वेळेला मुलीचं लग्न ठरलं होतं, तो व्याही तिथं आला आणि व्याहाने पाहिलं की आपल्या व्याहाचं भांडी कुंडी घराच्या बाहेर काढली, त्याची समाजात किंमत नाही. त्यांनी लग्न बोलून टाकलं, मुलीचं लग्न बोललं. काय चूक होती त्याची? कर्ज काढलं, देता आलं नाही म्हणून चूक होती. परिस्थितीवर हे कसं. आमची तक्रार ही आहे, आज देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे, त्या नरेंद्र मोदींनी जिथं जिथं शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज फेडण्याची त्यांची ऐपत होत नाही, त्यांना काही ना काहीतरी मदत केली पाहिजे. कालच्या 18 तारखेला या देशामध्ये 16 उद्योगपती आहेत. त्या 16 उद्योगपतींचं 18,000 कोटीचं कर्ज केंद्र सरकारने माफ केलं. 16 लोकांचं 18,000 कोटीचं कर्ज माफ होतं आणि शेतकऱ्याचं 2,000 रुपयाचं कर्ज माफ होऊ शकत नाही. त्याच्या घराची भाजी कुणी बाहेर काढली जातं. हे सरकार कुणाचं सरकार आहे? कुणाला मदत करतं? आज ही अवस्था या राज्याच्या शेतकऱ्यांची. आणि शेतीमालाला किंमत द्यायची नाही. त्यांनी शिकवलेलं जगाच्या बाजारात कसा निघाला त्याच्या वंदन आणायचं, त्याच्या साखरेला किंमत द्यायची नाही. या सगळ्या गोष्टीचा परिणाम हिंदुस्थानाची शेती अर्थव्यवस्था आज संकटामध्ये गेली. आणि म्हणतो शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. त्याला उद्याच्या 20 तारखेला मत मागायचा अधिकार नाही, हा निकाल तुम्ही घेतला पाहिजे आणि त्यासाठी ही निवडणूक करतो. आज ठिकठिकाणी आपण शाळा कॉलेजेस काढली, बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठानसाठी संस्था काढली, मुलींच्या शिक्षणाच्यासाठी मालेगाव कालीवर आपण शारदा निकेतन काढलं. सगळ्या महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था काढल्या, तर मुलं शिकली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मुलं शिकली, चांगली गोष्ट आहे, शिकतात. पण एक गोष्ट नंतर लक्षात यायला लागली, मुलं शिकली पण नोकरीचा पत्ता नाही. ठिकठिकाणी अर्ज करतात. मी बारामतीला आलो तर सकाळी कमीत कमी 200-300 मुलं मला भेटायला येतात. त्यांच्या हातात अर्ज असतो आणि अर्ज काय असं असतो, मी पदवीधर आहे, मला कुठेही नोकरी द्या. आज नोकऱ्या मिळत नाही सगळं. आणि सतत वर्षानुवर्ष महिने नोकरी मिळाली नाही तर या तरुणाच्यामध्ये एक प्रकारची निराश येते. आणि मी सांगू इच्छितो, निराश तरुण हा आज शांत आहे. उद्या त्याच्या निराशेचं उत्तर हे सरकारने दिलं नाही तर उद्या कोणत्याही लोकांची भूमिका हा निराश तरुण घेतल्याशिवाय राहणार नाही, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि तरुणांची ही अवस्था, शेतकऱ्यांची ही अवस्था, महिलांची ही अवस्था कुणासाठी राज्य चाललेली. आणि दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी तुमच्या मदतीनं कारखान्याची उभी केली. एकेकाळी पिंपरी चिंचवडला कारखाने होते. चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, यशवंतरावजी. त्यावेळेला त्यांनी तासांना बोलवलं आणि पिंपरी चिंचवडला तेलकोचा कारखाना काढला, बजाज ऑटोचा कारखाना काढला. हजारो लोकांना काम मिळालं, पण ते पुण्यापुरतं राहिले.
माझ्याकडे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद आलं, तुम्ही लोकांनी दिले. मी विचार केला की निवड पुन्हा पुन्हा करायचं नाही. आजूबाजूच्या गावामध्ये उद्योग झाले पाहिजे आणि सुरुवात आम्ही केली जेजुरीपासून. खंडोबाचं गाव, पण आम्ही MIDC काढली. तुम्ही आज जाता बघा, जेजुरीला 5-50 कारखाने झाले. जेजुरीला वाराणसी झालं. MIDC काढली. काही हजार लोकांचं काम करतात. खाली इंदापूरला गेलो, तिथं MIDC काढली. तिथं काही हजार लोकांना काम दिलं. पुण्याच्या जवळ, भिगवणच्या जवळ MIDC काढली, कारखाने आणले, लोकांना काम दिलं. नगर रस्त्यावर रांजणगावला MIDC काढली, हजारो मुलांना काम दिलं. शिरोळला तुम्ही गेलात, अनेक कारखाने त्या ठिकाणी काढले, लोणांना काढले. या सगळ्या गोष्टीचं परिणाम काही ना काहीतरी काम आजच्या तरुण पिढीला महाराष्ट्राच्या कालखंडात झालं. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते देवेंद्र फडणवीस असोत, त्यांचे सरकारी असोत, त्यांनी काय केलं? त्यांनी एकच गोष्ट केली, तिथे येणारा कारखाना गुजरातला पाठवला. आपल्याला ठाऊक टाटा कंपनी एअरबस नावाची विमान बनवायचा निकाल त्यांनी महाराष्ट्रात घेतला होता. मला माहिती नाही कोणी त्यांनी सांगायचं. आम्ही त्यांच्यासाठी नागपूरला जागा देत होतो. तर एक दिवशी आमच्या लक्षात आलं की हा कारखाना गुजरातला गेला. वेदांता, फॉक्सकॉन नावाची एक कंपनी, 10,000 मुलांना काम द्यायची ताकद होती. त्यांनी महाराष्ट्रात कारखाना लावायचं ठरवलं. त्याला कुणी सांगितलं माहिती नाही. एक दिवशी आपलं गबाळ घेतलं आणि गुजरातला गेली. का महाराष्ट्राची हवा वाईट आहे? महाराष्ट्रात कारखाना काढल्याला काही त्रास आहे? पण सरकारचं धोरण महाराष्ट्राकडे बघायचं नाही, इतर राज्याच्याकडे बघायचं नाही, बघायचं ते फक्त गुजरातच्याकडे. टाटा एअरबस त्यांची कंपनी 21,935 एवढी गुंतवणूक त्याच्यामध्ये होती. तो कारखाना बाहेर गेला. म्हणजे महाराष्ट्रात काहीच करायचं नाही. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गुजरातचे नाही आहेत, हे देशाचे आहेत. ते देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देशाचा विचार केला नाही तर अशा लोकांच्या हातात सत्ता द्यायची का? हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल. आणि त्यासाठीच उद्याची 20 तारीख ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि या दिवशी तुम्ही लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन तुतारी वाजवणारा माणूस त्याच्यासोबत वचन लावा. यावेळेला आम्ही तरुण पिढीच्या हातामध्ये सत्ता द्यायची ठरवलं. आज युगेंद्र यांची निवड त्या ठिकाणी केली. अमेरिकेमध्ये जाऊन शिक्षण घेतलं. परत आल्याच्या नंतर साखर कारखान्यामध्ये लक्ष घातलं, ऊसाच्या शेतीमध्ये लक्ष घातलं. आणि एक वेळापासूनची इच्छा आहे की लोकांच्यासाठी काम करायचं. आज या ठिकाणी विद्याप्रतिष्ठान संस्था आहे, 20,000 मुलं शिकतात. त्या संस्थेची अर्थकारणाची सगळी जबाबदारी युगेंद्र कराल आणि ते उत्तम त्या ठिकाणी करतात. आणि म्हणून तुमच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची धमक आणि ताकद ज्याच्या हातात आहे त्याला उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बारामतीचा प्रतिनिधी म्हणून महत्वाचे हा निकाल असतात. सगळं काही लोक सांगतात की मी काय करू, असं मी काय करू, त्याची गणतीची गोष्ट. 1967 साली तुमच्या वडीलधाऱ्यांनी मला आमदार केलं. 20 वर्ष मी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री या पदावर होतो. नंतर मला ठरवावं लागेल, नवी पिढी आली पाहिजे. अजितदादांना म्हणजे तुम्ही बघा, 20-25 वर्ष त्यांनी बघितलं, पक्षाने त्यांना संधी दिली. 1दा, 2दा, 3दा उपमुख्यमंत्री बनवलं, तुमचं काम करण्याचा अधिकार दिला.
त्यांनी काम केलं, माझी काही तक्रार नाही. आता पुढं काय करायचं? पुढं माझी पिढी, माझ्यानंतर आजीची पिढी आणि त्यानंतरची नवी पिढी युगेंद्रची पिढी. ते युगेंद्रच्या पिढीच्या हातामध्ये अधिकार दिले. बारामतीचं समाजकारण करण्याचा, तिथे अर्थकारण सुधारण्याचं, तरुण पिढीचे दिवस चांगले नसतं, हे काम करायला कुणी ना कुणीतरी असण्याची गरज आहे. आणि जो विचारवंत आहे, उच्च शिक्षित आहे, स्वच्छ चारित्र्याचा आहे, अशाच्या हातामध्ये या नेतृत्वाची जबाबदारी द्यायला हवी. हे सूचना मी आणि आमच्या सगळ्या सहकारी मित्रांनी केली. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, हे काम यांच्या हातामध्ये सोपं. गेले काही महिने या तालुक्यातलं गाव त्यांनी फिरून लोकांशी संपर्क केला, सुसंवाद ठेवला. त्यांचा प्रयत्न आहे की प्रश्न समजून घ्यायचे, काय करायची आवश्यकता आहे याची माहिती घेतली. एखाद्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान कमी असेल तर आपल्यापेक्षा वेगळी असेल, साधा असेल, त्याच्याशी सुसंवाद साधणं, माहिती घेणं, ज्ञान संपादन करणं, या पद्धतीनं काम करण्याची त्याची पद्धत ही बारामतीच्या दृष्टीनं आपली उपयुक्त होईल. आणि म्हणून बारामतीचा नावलौकिक हा देशामध्ये, हा देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही ना बारामतीचं नाव काढलं की ते नाव घेतात. कोणाचं नाव घेतात? देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही. आता ही पद्धत पुढे चालू ठेवायची नाही. ही परंपरा पुन्हा चालू ठेवायची असेल तर यासाठी पुढची पिढी, कर्तव्य पिढी, ज्ञानी पिढी तिची आज लहान असताना बारामतीला आवश्यकता आहे. आणि त्याच्याच हेतूनं युगेंद्राची उमेदवारी तुला सगळ्यांच्या समोर दिली. मला आग्रह तुला सगळ्यांना आहे की मताचा विक्रम करा, मोठ्या मतांनी त्यांना विजय करा. मी तुम्हाला शब्द देतो की बारामतीचा चेहरा बदलण्यासाठी आम्ही लोकांनी गेले 5-50 वर्ष काम केलं. त्याहीपेक्षा अधिक जोराने काम करण्याची हिंमत, कष्ट करण्याची तयारी युगेंद्रमध्ये आहे. त्याला विजयी करा हे या ठिकाणी सांगतो.